सर ऑप्टिमेट्री डे म्हणजे नेमकं काय आहे माहिती सांगाल का जरा? ओके. वर्ल्ड ऑप्टोमेट्री डे बेसिकली ऑप्टोमेट्रिस्टच्या मानासाठी किंवा त्यांना ऑनर देण्यासाठी केला जातो. त्यांचा खूप मोठा रोल आहे प्रायमरी हेल्थ चेकअपमध्ये किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह आय चेकअपमध्ये. तर त्यांच्यामुळे समाजाला खूप मोठी हेल्प होते बेसिक आय टेस्टिंगमुळे. कारण की काही ठिकाणी म्हणजे रुरल एरियाजमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर पोहोचू शकत नाही, तर त्या ठिकाणी ऑप्टोमेट्रिस्ट जाऊन बेसिक स्क्रीनिंग जे करतात किंवा चष्म्याचे नंबर देतात, त्याच्यामुळे समाजाला खूप मदत होते. आणि ते ऑनर करण्यासाठी हा वर्ल्ड ऑप्टोमेट्री डे अख्ख्या जगात साजरा केला जातो 23 मार्चला. सर भारतामध्ये ऑप्टिमेट्री अवेअरनेस किती सांगू शकता का? आता हल्ली गेल्या 5-6 वर्षापासून तो खूप अवेअरनेस वाढला आहे. कारण की लोकांना डोळ्यांचे आजार खूप वाढले असल्यामुळे आणि तितके डॉक्टर अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे ऑप्टोमेट्रिस्टचा रोल हा खूप मोठा आहे. कारण की इतकी मोठी पॉप्युलेशनला इतके डॉक्टर प्रोव्हाइड करणं शक्य नाही आहे. तर बेसिक आय टेस्टिंग किंवा स्क्रीनिंग्स किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकअपमध्ये ऑप्टोमेट्रिस्टचं महत्त्व भारतासारख्या देशामध्ये किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये खूप मोठं आहे. आणि ते खूप चांगल्या रीतीने आपल्या देशाला किंवा बाकीचे बाहेरच्या जगात पण ऑप्टोमेट्रिस्ट खूप चांगल्या रीतीने ही सेवा देत आहेत. आणि आम्ही ॲज अ डॉक्टर खूप आभारी आहेत की असे लोक असल्यामुळे आम्हाला पण आमचं काम खूप सोपं वाटतं. ऑप्टिमेट्रिस्ट नेमकं काय काम करतात सर? गुड क्वेश्चन. ऑप्टोमेट्रिस्ट बेसिकली काही मशीन्स यूज करून पेशंटला आपल्याला नंबर काढायला मदत करतात. ठीक आहे. काही प्रमाणात ते बेसिक टेस्टिंग करतात. तर जसं बरेच लोकांनी हे बघितलं असेल, हे कम्प्युटरसारखं मशीन आहे. याच्यामध्ये समोर जर पेशंटला बसवला तर ऑप्टोमेट्रिस्ट ह्या मशीनच्या द्वारे ते पेशंटचा एक रफ आपल्याला चष्म्याचा नंबरचा अंदाज येतो. त्याच्यानंतर रेटिनोस्कोपी, त्याच्यानंतर स्लिट लॅम्प, असे बरेच गोष्टींचा वापर ऑप्टोमेट्रिस्ट करतात. ह्याच्यात आपल्याला बेसिक किंवा पेशंटचा कॉम्प्रिहेन्सिव्ह आय चेकअप करता येतो. ही बेसिक स्क्रीनिंग झाल्यानंतर जर त्यांना योग्य वाटलं तर ते पेशंटला काही ड्रॉप्स टाकून त्यांची बाहुली मोठी करतात. ते आपण प्रेशर चेक करायच्या मशीनने ते पेशंटचा प्रेशर चेक करतात, जेणेकरून आपल्याला कळतं की पेशंटला काचबिंदू आहे की नाही. सो हे सगळं बेसिक चेकअप डॉक्टरला पेशंट दाखवण्याआधी ऑप्टोमेट्रिस्ट रूममध्ये केलं जातं. जसं तुम्ही बघाल आपल्याकडे असे 3 वेगळे ऑप्टोमेट्री रूम्स आहेत. तर 3 वेगळे ऑप्टोमेट्रिस्ट पेशंटला इथे छान रीती 10 ते 15 मिनिटं डिटेलमध्ये चेकअप करतात. या कम्प्युटराइज मशीनवरती, ह्या स्लिट लॅम्पवरती, ह्या प्रेशरच्या मशीनवरती आणि ह्या गोष्टीला 15 ते 20 मिनिटं लागतात. तर ही गोष्ट ट्रेंड ऑप्टोमेट्रिस्ट खूप चांगल्या रीतीने करतात आणि इतका वेळ कदाचित एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला देऊ पण शकत नाही. तर ऑप्टोमेट्रिस्टचा इथे खूप मोठा रोल आहे. आणि बरेच लोकांना हा गैरसमज आहे की डॉक्टर स्वतः का नंबर चेक करत नाही. तर मेन मुद्दा याच्यात असा आहे की डॉक्टरांची संख्या पेशंटच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यामुळे ऑप्टोमेट्रिस्ट जे 4 वर्ष डिग्री कोर्स करून हे चेकअप कधी तर मी बघितलंय डॉक्टरांपेक्षाही चांगल्या रीतीने करू शकतात आणि ते तितकं वेळ देऊ शकतात, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट नंबर काढता येईल आणि ॲक्युरेट काही टेस्टिंग करता येईल डॉक्टरना दाखवण्याच्या आधी. अच्छा. तर इथे ऑप्टोमेट्रिस्टचा मेन रोल आहे. ओके. सर ऑप्टिमेट्रिस्ट आणि नेत्रतज्ञ यांच्यामध्ये नेमकं काय फरक असतो? व्हेरी नाईस क्वेश्चन. ऑप्टोमेट्रिस्ट जसं मी सांगितलं हे 4 वर्षाचं डिग्री कोर्स आहे आणि 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. जसं आपण इंजिनिअरिंगला जातो किंवा MBBS बेसिक एज्युकेशन घेतो किंवा डेंटिस्ट्रीचं एज्युकेशन घेतो. तर ऑप्टोमेट्रिस्ट 4 वर्षाचा कोर्स करतात. नंबर चेक करण्यासाठी रेटिनोस्कोपी, ऑटोरेफ किंवा पेशंटची बेसिक चेकअप करण्यासाठी स्लिट लॅम्पचा वापर किंवा इतर पण भरपूर मशीन्स वापरतात ते. पण मेजर डिफरन्स काय आहे की ऑप्टोमेट्रिस्ट ही फक्त प्रायमरी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकअप करू शकतात. पेशंटचा बेसिक स्क्रीनिंग करून शेवटी सगळा निर्णय त्या पेशंटबद्दल काय घ्यायचं हे डॉक्टरनीच घ्यायचं असतं. कारण की डॉक्टर 5 वर्षाचा MBBS कोर्स केल्यानंतर, इंटर्नशिप केल्यानंतर डोळ्याचं शिक्षण अजून 3 वर्ष घेतात. काही लोकांना जर सुपर स्पेशालिटी करायची आहे, जसं मी कॉर्नियाचा स्पेशलिस्ट आहे किंवा कॅटरॅक्ट स्पेशलिस्ट आहे किंवा ड्राय आय स्पेशलिस्ट आहे किंवा रेटिना स्पेशलिस्ट आहे. तर आम्ही हे स्पेशलायझेशनच्या एज्युकेशनमध्ये आम्ही हे 11 ते 13 वर्ष स्पेंड करतो. तर नक्कीच ऑप्टोमेट्रिस्ट आम्हाला ऑप्टोमेट्रीचं काम करून आम्हाला खूप मोठी मदत करतात. पण सगळा पेशंटचा निर्णय हे आम्हाला हे 13 वर्षाच्या अनुभवानंतर शेवटी घ्यावं लागतं. हे बेसिक टेस्टिंग आणि आमच्याकडे स्लिट लॅम्पवर किंवा आमच्या काही अदर मशीन्सवरती टेस्ट करून फायनल पेशंटचे आउटकम आम्ही ठरवतो. तर डॉक्टर हा सगळा निर्णय घेतो की पुढचा उपचार काय करायला पाहिजे. आणि ऑप्टोमेट्रिस्ट ही बेसिक आणि प्रायमरी चेकअप करून, स्क्रीनिंग करून आम्हाला पेशंट रेडी करून आमच्यापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून आमचा वेळ वाचतो आणि पेशंटला जास्त वेळ देता येतो आणि पेशंटला ॲक्युरेट रिझल्ट्स भेटतात. सो हा बेसिक डिफरन्स आहे. सर
पेशंटला जर डोळ्यांचा त्रास झाला तर आधी ऑप्टिमेट्रिस्टकडे जायला पाहिजे की डॉक्टरकडे जायला पाहिजे? आता हा खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. आता बरेचदा काय होतं ना, की काही ठिकाणी डॉक्टर उपलब्धच नाही आहे, जसं रुरल एरियामध्ये आहे आणि आपल्या शहरासारख्या ठिकाणी भरपूर आहेत अवेलेबल. तर डॉक्टर जर अवेलेबल नसेल आणि तुम्हाला इमर्जन्सी काय त्रास झाला, तर नक्कीच तुम्हाला जवळपास जे काही ऑप्टोमेट्रिस्ट असेल त्यांना दाखवायला हरकत नाही आहे. पण ॲज अ रूल नक्कीच जर तुम्हाला काही मोठा त्रास होतोय किंवा खूप इमर्जन्सी वाटते किंवा असं वाटतंय की नजरेला धोका असेल किंवा डोळा दुखतोय किंवा लाल होतोय, अशा वेळेला नक्कीच पहिला सल्ला तुम्ही डॉक्टरांचाच घ्यायला पाहिजे. कारण की काही आजारामध्ये जर खूप उशीर झाला तर आपल्याला ट्रीट करता येत नाही. पण जसं मी आधी पण सांगितलं की काही ठिकाणी डॉक्टर पोहोचू शकत नाही, जसं रुरल एरियाजमध्ये किंवा डॉक्टर उपलब्ध नसतात किंवा तिथे ऑप्टोमेट्रिस्ट उपलब्ध असतील तर नक्की ऑप्टोमेट्रिस्टकडनं आपण एक प्रायमरी ट्रीटमेंट घेऊ शकतो तिथे. पण जर तुम्ही शहरात राहत असाल आणि डोळ्याचे डॉक्टर उपलब्ध असतील तर तुम्ही तिथे गेले, जरी तुम्ही डोळ्याच्या दवाखान्याला गेलं तर त्यांच्याकडे ऑप्टोमेट्रिस्ट असतातच. तर पहिले ऑप्टोमेट्रिस्टच चेक करतात बेसिक टेस्टिंग आणि त्याच्यानंतर तुम्हाला डोळ्याचे डॉक्टर बघतात. तर ते दोघं मिळून काम करत असतात शहरात जर तुम्ही गेले तर. तर त्याच्यामुळे जर उपलब्ध नसतील कोणी डॉक्टर तर ऑप्टोमेट्रिस्टला दाखवू शकतात, पण त्वरितच तुम्ही डोळ्याचे डॉक्टरना भेटायला पाहिजे, जसं शक्य होईल तसं. सर, बहुतेक रुग्णांचा पहिला संपर्क ऑप्टोमेट्रिस्टशीच होतो का? येस. युजली मोठे डोळ्यांचे दवाखाने जे आहेत, जिथे खूप काम असतो, तर तिथे नक्कीच पहिला संपर्क ऑप्टोमेट्रिस्टशी होतो. जसं मी सांगितलं, खूप काम असेल तर नेत्रतज्ञ एकटा सगळं करू शकत नाही आणि तितकं वेळ देणं पण शक्य होत नाही कधी. आणि इतके चांगले क्वालिफाईड ऑप्टोमेट्रिस्ट आता उपलब्ध आहेत की ते इवन आमच्यापेक्षा चांगल्या रीतीने चष्म्याचा नंबर काढतात किंवा चेकअप खूप चांगला करतात. तर रॅदर आमच्यासारखे मोठे नेत्र संघटनामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट आमचा चेहरा आहेत. म्हणजे आमच्या आधी तेच पेशंटला बघतात आणि पेशंटला खूप चांगलं काउन्सिल करतात, त्यांना रिअश्युअर करतात आणि सगळं बेसिक टेस्टिंग झाल्यानंतर जर त्यांना औषध टाकून बघायची गरज असेल तर औषध टाकतात. याच्यात मेन फायदा म्हणजे पेशंटला लवकर ट्रीटमेंट भेटते, त्यांना काउन्सिलिंग यांच्याकडनं करताना ते जास्त वेळ देऊ शकतात आणि पेशंटला खूप चांगल्या रीतीने आम्ही ट्रीट करू शकतो जर ऑप्टोमेट्रिस्टनी पहिले आणि इवन आमच्या नंतर पण काउन्सिलिंग नंतर जर ऑप्टोमेट्रिस्ट भेटले तर पेशंटला एक खूप चांगलं कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट भेटते. तर नक्कीच बरेच हॉस्पिटलमध्ये आता पहिला टच पॉईंट हे ऑप्टोमेट्रिस्टच असतात. सर, ऑप्टिमेट्रिस्टचं काम फक्त नंबर तपासणं एवढंच असतं का की अजून काही असतं? नाही. ऑप्टोमेट्रिस्टचा खूप मोठा रोल आहे आमच्या दवाखान्यात. ऑप्टोमेट्रिस्ट नंबर सोडून स्लिट लॅम्प पण बघतात. खूप ॲडव्हान्स मशीन्स आहे जे पेशंटच्या डायग्नोसिसमध्ये, जसं काचबिंदूमध्ये, रेटिनामध्ये, कॅरेटोकोनसमध्ये, काही सर्जरीच्या आधी जे काही टेस्ट असतात, हे सगळं ट्रेंड ऑप्टोमेट्रिस्ट करतात. मी तुम्हाला दाखवतो आता. तर जसं इथं ही डार्क रूम आहे, तर तुम्ही जर इथे आले तर इथे आपल्याकडे ही टेस्ट आहे पेरिमेट्री म्हणून. तर ही काचबिंदूची जी टेस्ट आहे हे ऑप्टोमेट्रिस्टच करतात. आता ही जी टेस्ट आहे पेंटाकॅम हे पण ऑप्टोमेट्रिस्ट करतात. हे केलं जातं कॅरेटोकोनसच्या पेशंटमध्ये, हे केलं जातं जर एखाद्या पेशंटला चष्म्याचा नंबर घालवायचा असेल तर त्याच्या बुबुळाची परिस्थिती चेक करण्यासाठी. तर हे सगळे ऑपरेशनच्या आधीची तपासणी ऑप्टोमेट्रिस्टच करतात आणि हे लोक याच्यामध्ये इतके चांगले क्वालिफाईड असतात की ते खूप चांगल्या रीतीने हे स्कॅन्स करतात आणि आम्हाला याची खूप मदत होते कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनचे डिसिजन घेताना. अजून असेच बरेच गोष्टी आहेत, जसं कॉन्टॅक्ट लेन्स, मायोपिया क्लिनिक, IL मास्टर, बायोमेट्री आणि OCT. तर इथे जर तुम्ही बघाल तर ह्या रूममध्ये जर बघाल तर ऑप्टोमेट्रिस्ट ऑप्टिकल बायोमेट्री करतात. म्हणजे मोतीबिंदूचे ऑपरेशनमध्ये पेशंटच्या डोळ्यामध्ये किती नंबरची लेन्स जाणार हे ऑप्टोमेट्रिस्ट या स्कॅनमध्ये करतात. तर ह्याला आपण IL मास्टर 700 म्हणतो. तर ह्या कारणास्तव आपल्याला एकदम ॲक्युरेट नंबर भेटतो. तर हे पण ऑप्टोमेट्रिस्ट करतात. तर आम्ही काय लेन्स टाकणार तर हे ऑप्टोमेट्रिस्ट टेस्ट करून आम्हाला रिपोर्ट क्रिएट करून देतात. ऑफकोर्स हे सगळं मी क्रॉस चेक करतो की ते व्यवस्थित आहे का आणि त्याच्यानंतरच ऑपरेशन केलं जातो. पण ही आम्हाला ऑप्टोमेट्रिस्टची खूप चांगली मदत होते. तसंच ही एक मशीन आहे OCT, अँटेरियर सेगमेंट OCT, ज्याच्यात कॉर्नियाचे आजार करतात. पोस्टेरियर सेगमेंट OCT ज्याच्यात डायबिटीजमुळे रक्ताची गाठी किंवा मागच्या पडद्याला रेटिनाला प्रॉब्लेम असेल. हे सगळे गोष्टी ऑप्टोमेट्रिस्टच करतात. तर हे OCT पण ऑप्टोमेट्रिस्ट हँडल करतो. तर जर तुम्ही बघितलं जवळपास नेत्रतज्ञांचे 80 ते 90% मशीन्स हे ऑप्टोमेट्रिस्ट OPD मध्ये हँडल करतात आणि ह्या 4 वर्षाच्या त्यांच्या कोर्समध्ये हे खूप चांगले ट्रेंड असतात, जेणेकरून आम्ही यांच्यावरती खूप अवलंबून असतो की हे किती चांगलं स्कॅन्स करतील आणि त्या स्कॅन्सच्या रिपोर्टवरती आम्ही पुढचा निर्णय घेतो.
अर्थात ही आमची जबाबदारी असते की हे सगळे स्कॅन्स प्रॉपरली चेक झालेत की नाही बघणे. तर त्याच्यावरती काही इंडिकेटर्स असतात ज्याच्यावर आम्हाला कळतं की हे प्रॉपरली सगळं झालं आहे आणि बेस्ड ऑन दॅट आम्ही दोघं सोबत मिळून मग पुढचा निर्णय घेतो. अच्छा सर, ॲक्युरेट नंबर काढणे आणि ॲक्युरेट चष्मा देणे यात ऑप्टोमेट्रिस्टचा काय रोल असतो किंवा कितपत महत्त्वाचा रोल असतो? ऑप्टोमेट्रिस्टचा यात खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण चष्म्याचा नंबर ॲक्युरेट काढला तरच तो चष्मा बनवल्यावरती पेशंटला चांगला दिसेल. तर नंबर ॲक्युरेट काढणं पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त महत्त्वाचं आहे की तो ॲक्युरेट चष्मा बनवून देणे. तर ऑप्टोमेट्रिस्ट ह्याच्यात पण ट्रेंड असतात. ह्याला आपण ऑप्टिकल डिस्पेन्सिंग म्हणतो. म्हणजे आपण जे नंबर लिहून दिले आहेत तिथेच तशीच काच बरोबर फ्रेममध्ये प्रॉपर सेंटरमध्ये बसवणे. तर ऑप्टोमेट्रिस्ट ती चष्म्याची फ्रेम योग्य सिलेक्ट करायला पाहिजे. ती टेक्नॉलॉजी ग्लासची टेक्नॉलॉजी तशी योग्य निवडायला पाहिजे. ती काच एक्झॅक्टली सेंटरमध्ये मार्क करून प्रॉपर सेंटरमध्ये चष्म्याच्या फ्रेममध्ये कट करून फिट पण व्हायला पाहिजे. तर हे सगळं ऑप्टोमेट्रिस्ट, एक चांगलं ऑप्टोमेट्रिस्टची जबाबदारी आहे की त्याने हे सगळं प्रॉपरली केल्यावरच पेशंटला स्पष्ट दिसेल, किंवा त्याला जर हेडेक होत असेल तर ते हे चष्मा जर ॲक्युरेट बसला किंवा दिला गेला तरच त्याचा हेडेक कमी होईल. सो जे काही पेशंटची तक्रारी आहे नंबरशी निगडीत, तर त्याच्यात ऑप्टोमेट्रीचा खूप मोठा रोल आहे. कारण की सपोज आम्ही नंबर लिहून दिला पण बनवताना जर तो नाही बनला जसा अपेक्षित आहे तरी पेशंटला पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही. तर ऑप्टोमेट्रीचा इथे नक्कीच खूप मोठा रोल आहे. सर थँक्यू सो मच, तुम्ही ऑप्टिमेट्रीबद्दल खूप माहिती सांगितली छानपणे. तर वर्ल्ड ऑप्टिमेट्री डे निमित्त तुम्ही ऑप्टिमेट्रिस्टना काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल? वर्ल्ड ऑप्टोमेट्री डे निमित्त मी सगळे ऑप्टोमेट्रिस्ट यांना सांगू इच्छितो की थँक्यू. आणि आम्ही सगळे आय सर्जन्स तुमच्यासाठी खूप आणि तुमच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि पेशंटला खूप चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो. तुम्ही आहात म्हणून आम्ही इतके जास्त प्रमाणात लोकांना चांगला उपचार देऊ शकतो. आणि मी समाजामध्ये पण लोकांना सांगेल की तुम्हाला कदाचित कल्पना नाही आहे की ऑप्टोमेट्रिस्टमुळे आपण किती छान रीतीने हा नेत्र रोगाविषयी आणि नेत्र उपचार करू शकत आहे. आणि मी जे नवीन लोक 10वी किंवा 12वी शिकत आहे त्यांना आवाहन करेल की ऑप्टोमेट्री ही खूप चांगला एज्युकेशनल प्लॅटफॉर्म पण आहे आणि त्याचं खूप चांगलं भविष्य पण आहे. तर नवीन लोकांनी पण चांगल्या प्रमाणात, जसं लोक फार्मसी करतात, नर्सिंग करतात किंवा इतर कुठलं एज्युकेशन करतात, तर त्यांनी ऑप्टोमेट्री ह्या फील्डमध्ये यावा. कारण की देशाला तुमची खूप गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासारखे आय सर्जनला तुमची खूप गरज आहे, जेणेकरून आम्ही जास्त लोकांना चांगला उपचार देऊ शकू. थँक्यू.